नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे चैतन्य आणि कुसुम दोघंजण मिळून एक जबरदस्त अशी युक्ती लढवणार आहेत. म्हणजे लव गुरुचं काम करताना चैतन्य आणि कुसुम पाहायला मिळणार आहेत. म्हणजे सायली आणि अर्जुन या दोघांनी अजूनही प्रेमाची कबुली दिलेली नाही. त्यांना एकमेकांबद्दल माहितीही नाही की ते एकमेकांच्या प्रेमात आहेत किंवा ते एकमेकांना ओळखूही शकलेले नाही. तर त्या सायली अर्जुनच्या बाबतीत आता चैतन्य आणि कुसुम एक जबरदस्त आयडिया लढवणार आहेत आणि त्यामुळं सायली आणि अर्जुन एकत्र कसे येणार, त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार, त्यासाठी कोणती आयडिया लढवली जाणार आहे, काय केलं जाणार आहे, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. कारण सायली ही पुढाकार घेऊन प्रपोज करणार आहे. म्हणजे काय करणार आहे, प्रपोज करण्यासाठी सायलीला काय करावं लागणार आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे सायली कुसुमला म्हणत असते, हो कुसुमताई, मी 2 दिवसात प्रपोज करते, त्यांच्याजवळ माझ्या मनातल्या भावना व्यक्त करते. कुसुम म्हणत असते, सायली, मागच्या वेळेसही तू तेच बोलली होती आणि आताही तेच बोलते, पण तुझ्याकडून हे घडताना मात्र दिसत नाही, असं सायलीला कुसुमताई विचारत असते. तेव्हा कुसुमताईला सायली म्हणत असते की अगं, मी खरंच सांगते तुला, मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. कसं मधुभाऊ आता सुटलेले आहेत, मान्य आहे मला, पण त्यांच्या मनात काय आहे ते तरी कळलं पाहिजे ना. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं अर्जुन खूपच घाबरलेला असतो आणि तो चैतन्याला म्हणत असतो, मिसेस सायली आता जायचं बोलतायत, म्हणजे मधुभाऊ घरातून जाणार म्हणजे त्या पण त्यांच्याबरोबर जाणार ना. हे सगळं चैतन्याला अर्जुन सांगू लागतो. तेव्हा अर्जुनला चैतन्य म्हणत असतो की अरे तू असं का विचार करतोय अर्जुन, तू तुझ्या मनातल्या गोष्टी बोलून दाखवल्या का? तू अजूनही तुझ्या मनात जे काही चालू आहे ते बोलून दाखवलेलंच नाही. मग असं कसं म्हणू शकतो की सायली वहिनी तुला सोडून जाणार आहे, असा कसा विचार करू शकतोस तू, असं चैतन्य अर्जुनला सांगत असतो. तो म्हणत असतो की अर्जुन, मी तुला एक गोष्ट सांगत आहे, काही झालं तरी जाण्याआधी तू एकदा सायली वहिनींशी बोलून घे, तुझ्या मनातल्या गोष्टी त्यांना सांग. अर्जुन म्हणतो, पण त्यांनी नकार दिला तर? कारण इतके दिवस अर्जुनला या गोष्टीची भीती असायची की सायली कॉन्ट्रॅक्ट मोडेल आणि मग जाईल. आता मधुभाऊ आलेले आहेत, सगळं झालेलं आहे, परंतु अर्जुनच्या मनातली भीती मात्र कमी झालेली नाही. अर्जुनच्या मनात हे सगळं जे काही चालू आहे त्यामुळं एक भीती आहे की जर मला सायली सोडून गेली तर मग मी काय करू, म्हणजे मी सायलीशिवाय जगू शकत नाही. हे सगळं अर्जुनचं मन त्याला सांगत असतं आणि अर्जुन म्हणत असतो की काहीही झालं तरी मी सायलीशिवाय जगू शकत नाही आहे. अगदी रडवेला झालेला असतो, मी त्यांच्याकडे विषय काढण्याचा प्रयत्न करतोय, पण सायली मला त्यांच्या मनातलं काहीच कळू देत नाही आहे. अर्जुनला चैतन्य म्हणू लागतो, पण अर्जुन, मला एक गोष्ट कळत नाही आहे, तू आणि सायली वहिनी दोघंही एकमेकांना अगदी परिपूर्ण आहात, दोघांनाही एकमेकांच्या मनातलं न बोलताच कळतं, पण ही गोष्ट कशी काय कळत नाही. इकडे सायली पण कुसुमताईला म्हणत असते, बघितलं ना, मी अर्जुन सरांकडे विषय काढला, पण अर्जुन सर मात्र त्याबद्दल अबोलच धरत आहेत, ते काहीच बोलत नाही आहेत, ते चिडचिड करतात, असं सांगत असते. आणि नेमकं त्याच दिवशी संध्याकाळी अर्जुन आलेला असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की आता दिवाळी झाली की मधुभाऊ जाणार आहेत, मग मी मधुभाऊंबरोबर जाईल. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो, म्हणजे काय चाललंय तुमचं? तेव्हा सायली म्हणत असते, आता आपल्या कॉन्ट्रॅक्टनुसार तर हेच होतं ना, जरी आपण देवाब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं असलं तरीही आपण एक कॉन्ट्रॅक्ट केलेलं होतं आणि त्या कॉन्ट्रॅक्टनुसार मी मधुभाऊंची सुटका झाली की मी मधुभाऊंसोबत जाणार, हेच आपलं ठरलेलं होतं ना. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणत असतो की तुम्ही असं काय बोलताय? तेव्हा सायली म्हणत असते, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे ना, मी कुठं काय चुकीचं सांगत आहे. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पण मिसेस सायली, तुम्ही जे काय बोलताय ना त्याचा जरा विचार केला आहे का कधी तुम्ही, असं तो बोलत असतो. तेव्हा सायली म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? अर्जुन म्हणत असतो की तुमचं प्रत्येक वेळेस काय चाललं आहे. सायली अर्जुनला विचारते की आता कसं प्रतिमात्या पण आलेल्या आहेत आणि पूर्णाजींनी प्रतिमात्यांना शब्द दिलेला होता ना, मग त्यानुसार आता प्रतिमात्या आहे आणि पूर्णाजी मिळून कसं आहे थोडासा राग येईल सगळ्यांना, पण तुमचं आणि तन्वीचं लग्न लावून देतील ना. आणि हे वाक्य ऐकता क्षणी अर्जुनला इतका राग येतो, तो इतका भडकतो, तो सायलीला म्हणू लागतो, कळतंय का तुम्हाला तुम्ही काय बोलत आहात ते? सायली शांतच होते. सायली म्हणते, मी काय चुकीचं बोलले, तुम्ही एवढं का ओरडताय माझ्यावरती? तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही विचार करा आणि माझ्याशी बोलू नका, आत्ताच्या आत्ता जा तुम्ही इथून रूमच्या बाहेर, मला एकटं राहायचं आहे, मला काय तेवढीच कामं नाही आहेत का? म्हणजे माझ्याकडे भरपूर केसेस पेंडिंग आहेत, ती कामं मला करायची आहेत, असं अर्जुन सायलीला दरडावूनच बोलत असतो.
सायलीला मात्र वाईट वाटलेलं असतं आणि सायली खाली निघून येते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि सायली म्हणत असते की हे असं का बोलत आहेत माझ्याशी. तेवढ्यात कुसुमताईचा फोन सायलीला येतो. कुसुमताई सायलीला विचारू लागते, काय झालं सायली, तू बोललीस का अर्जुनशी? तेव्हा सायली म्हणते की मी अर्जुन सरांना विचारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला, पण अगं अर्जुन सर काही मला कळूच देत नाही आहेत. त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे ते मला कळतच नाही आहे की मी कसं बोलू, त्यांच्याशी कसं या गोष्टींवर डिस्कस करू, हे मला कळतच नाही आहे. हे सायली जेव्हा कुसुमताईला सांगत असते तेव्हा कुसुमताई म्हणत असते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला, त्या चिडक्या बिब्यानं तुझं ऐकूनच घेतलेलं नाही आहे का? तेव्हा सायली म्हणत असते, अगं कुसुमताई मला कळतच नाही आहे की मी माझ्या मनातल्या गोष्टी त्यांच्यापुढे कशा पद्धतीनं बोलून दाखवू, कारण बघ ना तू काहीही झालं तरी त्यांना कसं सांगू मी. तेव्हा कुसुमताई सांगू लागते की हे बघ सायली, काहीही झालं तरी अर्जुनला तुझ्या मनातल्या गोष्टी कळल्याच पाहिजेत, अर्जुनला सगळं समजलंच पाहिजे की नक्की काय झालेलं आहे. आणि मग इकडे कुसुमताई इकडे अर्जुनला भेटायला आलेली असते. दुसऱ्या दिवशी कुसुमताई अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते आणि अर्जुन म्हणतो, कुसुमताई तुम्ही? तेव्हा कुसुम म्हणते की हो, मला भेटायचं होतं ना म्हणून आलेले आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, का, काय झालं? तेव्हा इकडे कुसुमताई म्हणते, कसं आहे माहिती आहे का, याच्या आधीही तू सायलीला खूप त्रास दिलेला आहे आणि अजूनही तू सायलीला जर त्रास देणार असतील तर एक गोष्ट लक्षात ठेव, सायलीची कुसुमताई अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत सायलीची कुसुमताई इथं जिवंत आहे तोपर्यंत तू तिच्याशी अशा पद्धतीनं वागू शकत नाही. हे ऐकल्यानंतर अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, पण मी काय केलेलं आहे, मी तर काहीच नाही केलेलं. तेव्हा कुसुमताई म्हणते, तू सायलीशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. अर्जुनला भीती वाटायला लागते कारण अर्जुनने तसा कांड केलेलाच असतो. अर्जुन म्हणतो की मला ना खूप महत्त्वाच्या मीटिंगात मला जावं लागणार आहे आणि अर्जुन तिथून निघून जातो. तेव्हा चैतन्य तेवढ्यात तिथे येतो आणि मग चैतन्य कुसुमताईला विचारू लागतो, अर्जुन कुठे गेला? तेव्हा कुसुमताई सांगते की त्याने मला सांगितलं की खूप महत्त्वाच्या मीटिंग आहेत. तेव्हा कुसुमताई म्हणते, म्हणजे? तेव्हा चैतन्य म्हणतो, अहो आज एकही मीटिंग नाही आहे, इव्हन आम्ही आज लवकर घरी जाणार होतो. तेव्हा कुसुमताई म्हणते, म्हणजे हा माझ्याशी मुद्दामून न बोलण्यासाठी निघून गेलेला आहे. आता हे कुसुमताईच्या लक्षात आलेलं असतं आणि कुसुमताईला मात्र खूपच राग आलेला असतो. कुसुमताई म्हणत असते, म्हणजे हे सगळं मुद्दामून केलं जाते म्हणायचं तर? तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही तो घाबरला असेल. तेव्हा कुसुमताई बोलत बोलत म्हणू लागते, ती सायली ह्याच्यासाठी मरते, ह्याच्यावर जीवापाड प्रेम करते, ह्याच्यावर जीव ओवाळून टाकते आणि ह्याला जरा पण काय वाटत नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणू लागतो, तुम्ही आता काय म्हणालात? तेव्हा कुसुमताई म्हणते की हो. चैतन्य म्हणतो, अहो सायली वहिनी खरंच अर्जुनवर प्रेम करतात? तेव्हा कुसुम म्हणू लागते की हो, मी जे खरं आहे ना तेच सांगत आहे, सायली मनापासून अर्जुनवर प्रेम करते. चैतन्य म्हणतो, काय सांगताय तुम्ही? इकडे अर्जुनचं पण तेच आहे, अर्जुन तर खूप प्रेम करतोय, कारण अर्जुनला असं वाटतंय की आता मधुभाऊंबरोबर सायली वहिनी निघून जातील म्हणून अर्जुन घाबरलेला आहे, म्हणून तो सायली वहिनींशी बोलणं टाळत आहे. हे सगळं ऐकल्यानंतर कुसुमताई म्हणते, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा चैतन्य सांगू लागतो की हो, मी जे खरं आहे ते सांगत आहे, अर्जुनचं मनापासून प्रेम आहे. आणि मग इकडे कुसुमताई आणि चैतन्य विचार करू लागतात की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, लवकरात लवकर या दोघांना एकत्र आणलं पाहिजे. कुसुमताई म्हणते, त्यासाठी काय करावं लागेल? अर्जुन आणि चैतन्य आणि कुसुमताईने प्लॅन केलेला असतो, अर्जुनसाठी रोमॅन्टिक डेट करायची आहे प्लॅन, आणि तीही त्यांच्या बेडरूममध्येच करायची आहे, बाहेर कुठं नाही. आणि त्याने कुसुमताईला सांगितलेलं असतं की तुम्ही सायलीला घेऊन यायचं आहे आणि मी अर्जुनला बोलावून घेतो, त्या दोघांना एकत्र समोर आणायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना दोघांनाही हे दाखवून द्यायचं आहे की ते दोघंजण एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, हे आपल्याला त्यांना दाखवायचं आहे. हे सगळं चैतन्य आणि कुसुमताई बोलत असते. दोघांनीही खूप छान रूम सजवायचं ठरवलेलं असतं. त्याचबरोबर इकडे कल्पनाचीही मदत घेतलेली असते. अर्जुन आणि सायलीसाठी हे करायचं आहे असा त्यांचा प्लॅन असतो. हे सगळं चालू असतं आणि त्याचबरोबर इकडे कुसुमताईनेही छान प्लॅन केलेला असतो. अर्जुनला सायलीच्या मोबाईलवरून मेसेज केलेला असतो की लवकरात लवकर या अर्जुन सर, मला तुमची खूप गरज आहे, हा मेसेज केलेला असतो. अर्जुन पण घाईघाईनं निघालेला असतो आणि त्याआधी चैतन्य आणि कुसुमताईने एक जबरदस्त प्लॅनिंग केलेलं असतं. सायलीला बोलताना सायली जेव्हा अर्जुनच्या बाबतीतल्या भावना व्यक्त करत असते ते व्हॉइस रेकॉर्डिंग करायचं असतं आणि त्याचबरोबर इकडे चैतन्य पण अर्जुन त्याच्याजवळ जेव्हा सांगत असतो तेव्हा ते व्हॉइस रेकॉर्डिंग करायचं असतं आणि ते रेकॉर्डिंग टायमिंग लावून चैतन्याने रूममध्ये ऑन करून ठेवलेले असतात.
एकदा का सायली अर्जुन आले की त्यांच्या समोर ते वाजणार असतात आणि त्यांना दोघांना त्यांच्या मनातल्या भावना कळणार असतात. यासाठी हे सगळं अर्जुन, चैतन्य आणि कुसुमने केलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कुसुमला आणि चैतन्याला धक्का बसणार असतो आणि मग कुसुम आणि चैतन्य दोघंही विचार करू लागतात, काहीही झालं तरीही आत्ता सायली अर्जुनला एकत्र आणण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल ते आपल्याला करायचं आहे, असं या दोघांनीही ठरवलेलं असतं. सायली रूममध्ये येते आणि तिला खूपच मोठा धक्का बसतो. ती म्हणू लागते की म्हणजे हे सगळं अर्जुन सरांनी केलेलं आहे तर, असं सायलीच्या डोक्यात येतं. सायलीने रूम एवढी सुंदर सजवलेली पाहिलेलीच नसते. सायलीला माहीतच नसतं की एवढी सुंदर रूम कशासाठी सजवली आहे. सायली तिथं आलेली असते आणि त्याचबरोबर चैतन्य आणि कुसुम मात्र बाहेर असतात, वाट बघत असतात. अर्जुन धावत येतो आणि आल्या आल्या सायलीला म्हणतो की तुम्ही मला इथे बोलवलं, आणि त्याने हातामध्ये रोज घेतलेला असतो. एवढी सुंदर रेड बलून लावलेले असतात, रेड कलरच्या कॅन्डल, त्याचबरोबर खूपच रोमॅन्टिक अशी ती रूम झालेली असते. त्या रूममध्ये खूपच सुंदर असं वातावरण असतं. म्हणजे तो सगळा जो माहोल असतो तो रोमॅन्टिक माहोल तयार केलेला असतो. आणि हे सगळं कुसुम आणि अर्जुन लांबून पाहत असतात, नक्की काय होणार आहे. तेव्हा सायली म्हणते हे मी नाही केलेलं. आणि त्या क्षणी तिथे सायलीच्या मनातलं जे बोललेलं असतं कुसुमताईच्या जवळ, ती सगळं तिथे वाजायला सुरुवात होते. तर तिथे वाजायला सुरुवात होते ती म्हणजे तिथे सायली म्हणत असते की मला कळतच नाही आहे अर्जुन सरांच्या जवळ मी कसं बोलू, कारण मला त्यांच्याबरोबर 7 जन्मासाठी राहायचं आहे. मला सुभेदारांच्या घरामध्ये नाही जायचं, मला कायमस्वरूपी मिसेस सायली अर्जुन सुभेदार म्हणून राहायचं आहे. हे सगळं ती बोलत असते आणि कुसुमने ते सगळं रेकॉर्ड केलेलं तिथं लावलेलं असतं आणि तो व्हॉइस चालू होतो. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहून लाजू लागतात. तेवढ्यातच सायली म्हणालेली असते की अर्जुनच्या मनात काय चालू आहे मला कळत नाही आहे. तेवढ्यातच अर्जुनची क्लिप तिथं ऑन होते आणि तिथे आवाज येऊ लागतो की मला ना कळतच नाही आहे, मिसेस सायली यांना कसं समजून सांगायचं. चैतन्याला तो म्हणत असतो की मी ना विचार करतोय, सायली यांना कसं सांगू मी की माझ्या मनात काय चालू आहे. त्यांनी ना कायमस्वरूपी माझ्यासोबत राहिलं पाहिजे, त्या माझ्या श्वास आहे, त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही. हे सगळं चैतन्याच्या जवळ अर्जुन बोललेला असतो आणि अर्जुनची ही जी क्लिप असते ती तिथं ऐकवली जात असते आणि अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहून लाजू लागतात आणि ते विचार करू लागतात की अरे हे सगळं काय होतंय. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच एकमेकांबद्दल आपल्याला वाटत आहे पण आपण बोलत मात्र नाही. मग आता काय करायचं. अर्जुन आणि चैतन्य दोघंही विचार करत आहेत, आता पुढे काय, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. इकडे अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत आहेत. एवढी सुंदर रूम डेकोरेट झालेली आहे आणि आपण एकमेकांकडे पाहतोय हेही त्यांना जाणवत नसतं, लाजत असतात. आणि मग सायली तिथलं गुलाबाचं फूल उचलते आणि स्वतःच पुढाकार घेऊन आता अर्जुनला प्रपोज करू लागते. अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, मला तुम्ही 7 जन्मासाठी हवे आहात, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनलाही खूपच छान वाटत असतं. अर्जुनही म्हणत असतो की मिसेस सायली, मीही तुमच्याशिवाय जगू शकत नाही, मलाही कायमस्वरूपी तुम्ही माझ्याबरोबर हवे आहात. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघंही एकमेकांकडे पाहतच राहतात. अर्जुन आणि सायलीने एकमेकांच्या समोर प्रेमाची कबुली दिलेली असते आणि त्याचवेळी चैतन्य आणि कुसुमताई तिथे येतात आणि म्हणू लागतात की तुम्ही एवढं सगळं आम्हाला करायला लावलेलं आहे ना, आता लवकरात लवकर गोड बातमी तेवढी द्या. कुसुमताई असं म्हणते तेव्हा सायली लाजू लागते आणि चैतन्य पण म्हणत असतो काय रे हे, तुमच्या दोघांसाठी आम्हाला एवढं सगळं करायला लागलं, नाहीतर तुम्ही दोघं काय एवढं सहजासहजी एकमेकांना प्रेमाची कबुली देणार नव्हता, हे आम्हाला माहिती होतं, म्हणून तर आम्हाला हे सगळं करायला लागलेलं आहे. तेव्हा सायली कुसुमताईला म्हणू लागते म्हणजे कुसुमताई हे सगळं तुम्ही केलं आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो हो, आम्ही लवगुरू झालेलो आहोत ना तुमच्या दोघांमधले, म्हणून हे सगळं केलेलं आहे. आणि तेव्हा मात्र हे दोघंजण पाहतच राहतात. फायनली सायली आणि अर्जुनने एकमेकांच्या जवळ प्रेमाची कबुली दिलेली असते, एकमेकांच्या जवळ प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि हे सगळं पॉसिबल झालेलं असतं ते म्हणजे कुसुमताई आणि चैतन्यमुळे. त्यांनी दोघांनी समजून घेतलेल्या असतात गोष्टी, त्यामुळंच हे सगळं शक्य झालेलं असतं. आणि इकडे सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहू लागतात आणि कुसुमताई आणि चैतन्याचे आभार मानत असतात. त्यांना म्हणत असतात की खरंच आज जे काही पाहते ना ते सगळं तुमच्यामुळं आहे. आणि इकडे अर्जुन आणि सायली आता दोघांबरोबर सुखाच्या संसाराला त्यांच्या सुरुवात होणार असते. खऱ्या अर्थाने अर्जुन आणि सायलीचा संसार हा सुरू होत असतो. चैतन्य त्याचबरोबर कुसुमताई हे सगळेजण एकमेकांकडे पाहत असतात
आणि त्याचबरोबर सायली आणि अर्जुनने एकमेकांना प्रपोज केलेला आहे. ते दोघं जण आता एकत्र येणार आणि लवकरच मालिकेमध्ये खूप छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.